समृद्धी महामार्गावर 28 जूनला सकाळी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 106 जवळ भरधाव वेगानं धावणारी मारुती सुझुकीची इग्निस कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जोरदार आदळल्याने हा भीषण अपघात झाला। धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कारमधील सर्व प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील बापूपेठ परिसरातील DED कॉलेज जवळ राहणारे जीवने कुटुंबीय अकोला येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी सकाळी घरातून निघाले होते। प्रवासादरम्यान धामणगाव रेल्वेजवळील समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारने अचानक नियंत्रण गमावले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव वेगात धडक दिली। या अपघातात आरती जीवने, भास्कर जीवने, महादेव जीवने, लता जीवने आणि त्रिशा जीवने यांचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे या दुर्घटनेत एका 12 वर्षीय चिमुरडीचाही जीव गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका तसेच आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। कारचा चुराडा झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली। त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। प्राथमिक तपासात भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र कंटेनर रस्त्याच्या कडेला कोणत्या परिस्थितीत उभा होता, आवश्यक सुरक्षा उपाय करण्यात आले होते का, वाहनाचा वेग किती होता, तसेच इतर तांत्रिक बाबींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही दुर्घटना समजता चंद्रपूर शहरातील बापूपेठ परिसरात शोककळा पसरली। एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अनेकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। समृद्धी महामार्गावर यापूर्वी अनेक भीषण अपघात घडले असून वेग मर्यादेचे पालन, चालकाचा थकवा, वाहनावरील नियंत्रण आणि रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या दुर्घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षतेच्या उपाययोजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणीही होत आहे। अतिवेग हा जीवघेणा ठरू शकतो। प्रवासादरम्यान वेग मर्यादेचे पालन करा। थकवा जाणवल्यास वाहन थांबवून विश्रांती घ्या आणि प्रत्येक प्रवास सुरक्षित करण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा। एका क्षणाची बेपर्वाई संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।